नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासामध्ये आपण ललित गद्य वाङ्मय प्रकार, प्रेरणा व प्रयोजने यावरती अभ्यास करणार आहोत. मी प्राध्यापिका विद्या कुलकर्णी, पुणे विद्यार्थीगृहाच्या एस धामणकर महाविद्यालयातनं आपल्याशी संवाद साधते. मागच्या तासामध्ये आपण वैचारिक वाङ्मय प्रकार म्हणजे काय आणि त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली होती. आणि त्यासोबत वैचारिक वाङ्मय प्रकाराचे प्रयोजन काय आहेत आणि त्याच्या प्रेरणा काय आहेत यावरती देखील आपण एक विचार पाहिला होता, त्यावर आपण नजर टाकली होती. आजच्या तासामध्ये मात्र आपण ललित गद्य वाङ्मय प्रकार म्हणजे नेमकं काय आणि या वाङ्मय प्रकाराच्या प्रेरणा आणि प्रयोजनं कुठे आहेत, कशामध्ये आहेत आणि कशामुळे या वाङ्मय प्रकाराला अधिकाधिक चालना मिळत गेली याचा आपण उहापोह करणार आहोत. परंतु त्या अगोदर आपण थोडासा सविस्तर आढावा वैचारिक वाङ्मय प्रकाराचा किंवा कालखंडानुसार या वाङ्मय प्रकारामध्ये कसा बदल होत गेला याबद्दल आपण विचार करणार आहोत. तर अव्वल इंग्रजी कालखंडापासून हळूहळू विकसित होत गेलेल्या गद्यलेखनाचं प्रौढ आणि गंभीर असं विचारप्रधान निबंध, त्यानंतर गुजगोष्ट, लघुनिबंध, ललित निबंध, ललित लेख आणि ललित गद्य असे वेळोवेळी नामकरण होत गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आज हा जो वाङ्मय प्रकार आहे तो ललित गद्य या नावानं मराठी साहित्यामध्ये स्थिरावलेला आहे. आजच्या ललित गद्याचा प्रवास मूळ निबंधापासून सुरू झालेला आहे हे मला पुन्हा आपल्याला सांगावंसं वाटतं. तर मागच्या तासामध्ये आपण पाहिलं होतं की निबंधाचा काळ कोणता आहे. निबंधाचा काळ म्हणजेच वैचारिक वाङ्मय प्रकार कोणत्या काळामध्ये स्थिरावला आणि तो कशा पद्धतीने विकसित होत गेला यावरती पुन्हा आपण एकदा नजर टाकूयात. हा वैचारिक वाङ्मय प्रकार जो आहे, ज्यालाच आपण निबंध वाङ्मय म्हणूयात, याचा कालखंड हा 1818 ते 1920 असा आपण म्हणू शकू. निबंध लेखनाचा हा प्रकार जो आहे तो मराठी भाषेच्या प्राचीन वाङ्मयामध्ये तसं पाहिलं तर सापडत नाही. इतकंच नाही तर संस्कृत वाङ्मयामध्ये पण याचे दाखले फारसे नाही आहेत. परंतु मराठी पद्याप्रमाणे मराठी गद्याला अशी फार मोठी परंपरा सुरुवातीच्या कालखंडात नाही आहे. महानुभाव साहित्य जे आहे, महानुभाव साहित्यामधल्या लीळाचरित्र या ग्रंथापासून मराठी साहित्यामध्ये गद्य वाङ्मय प्रकार हळूहळू रुजत गेला असं मात्र आपण म्हणू शकतो. आता महानुभावांचं गद्य हे जे आहे ते अव्वल इंग्रजीमध्ये उजाडत सुद्धा आलेलं नव्हतं. आणि महानुभावी गद्य जे आहे हे अनेक शतकं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वाङ्मयीन स्थित्यंतरापासून अलिप्त राहिलेलं आहे. ऐतिहासिक बखरी व पत्र आणि अर्जदस्त, कहाण्या इत्यादी गद्य प्राचीन हे मराठीमध्ये आढळतं, पण हे सगळं अगदी खाजगी हेतूनं निर्माण झालेलं होतं. त्याचा प्रवाह अगदीच संकुचित किंवा आपण असं म्हणू शकतो की अविकसनक्षम होता. यावरून आधुनिक मराठी गद्याला पूर्वीची सलग परंपरा नव्हती हे दिसून येते. तेव्हा वाङ्मयाचा हा प्रकार इंग्रजी भाषेतूनच आपण घेतला हे आपण ठामपणे म्हणू शकू. आता या काळामध्ये म्हणजे 1818 ते 1920 या काळामध्ये इंग्रजी शिकलेल्या विद्वानांना असं वाटू लागलं होतं की इंग्रजीच्या तुलनेमध्ये आमच्या मराठी भाषेचा ग्रंथसंग्रह हा कमी पण आहे आणि बहुजन समाजामध्ये जर आम्हाला ज्ञानाचा प्रसार करायचा असेल तर त्यासाठी आपण लेखन केलं पाहिजे. या हेतूनं कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर, गोविंद नारायण माडगावकर ही सर्व लोक, मिसेस फेरार, लोकमान्य टिळक, त्यानंतर पुढच्या काळामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आगरकर, ही सगळी जी काही मंडळी आहे या मंडळींनी क्रमानं पुढच्या कालखंडामध्ये वैचारिक साहित्य लेखनामध्ये आपली बहुमोल अशा प्रकारची ज्याला आपण म्हणूयात ते बहुमोल योगदान दिलेलं आहे. आता यामधून त्या काळामध्ये हे जे सर्व लेखन येत होतं हे वर्तमानपत्र आणि मासिकांमधून साधारणपणे किंवा वेळोवेळी जी काही भाषणं दिली जात होती त्या भाषणांमधून हे साहित्य मोठ्या प्रमाणावरती पुढे आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करणं
आचार विचार चुकीच्या रूढी परंपरांवरती हल्ला करणं आणि समाजाला निद्रिस्त समाजाला जागृत करणं हा त्या कालखंडामधल्या या वाङ्मय प्रकाराचा प्रमुख असा प्रकारचा उद्देश होता. म्हणून या कालखंडामध्ये सुद्धा 1818 ते 1849 हा पहिला कालखंड, 49 ते 1874 हा दुसरा कालखंड आणि 1874 ते 1920 हा तिसरा कालखंड, अशा वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे जे निबंध लेखक होऊन गेले, ज्याला आपण वैचारिक निबंधकार म्हणूयात, या सर्वांना त्यांच्या मनामध्ये ललित गद्य या वाङ्मय प्रकाराची तशी कल्पना नाही, परंतु त्यांनी जे काही लेखन केलं ते वैचारिक अंगाने लेखन केलं आणि जे काही सुचलं, ज्या विषयावर त्यांना बोलावंसं लिहावंसं वाटलं ते लेखन साधारणपणे या कालखंडात झालेलं आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे सुरुवातीच्या कालखंडामध्ये निबंधमाला असेल, जी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी 1874 सुरू केली. त्यांच्या अगोदर त्यांच्या वडिलांनी म्हणजेच कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी शालापत्रक नावाचं 1861 जे मासिक सुरू केलं होतं त्यामधून, किंवा 1832 दर्पण हे मराठीमधलं नियतकालिक सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकरांनी ते सुरू केलं. त्यापाठोपाठ ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश ही सगळी जी आपण मासिकं पाहिली होती, या मासिकांमधून खऱ्या अर्थानं वैचारिक साहित्य निर्माण होत होतं. आता या वैचारिक साहित्य निर्मितीचा प्रमुख उद्देश जो होता तो उद्देश म्हणजे एक समाज सुधारणा, लोकजागृती आणि वैचारिक प्रबोधन असा त्याच्यामध्ये भाग महत्त्वाचा वाटतो. त्यानंतर दुसरा जो कालखंड आपण पाहिला होता की त्याच्यामध्ये 1874 पासून निबंधमाला जी काही आपण म्हणूयात की विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केली आणि कृतिशून्य अशा प्रकारचा सुधारक लोकांवरती त्यांनी जोरदार हल्ला पण चढविला. मिशनरी लोकांवरती त्यांनी विरोध केलेला आहे. चिपळूणकरांचं व्यक्तिमत्व हे इंग्रजी भाषेवर आणि वाङ्मय प्रकारावर अर्थात वाघिणीच्या दुधावर पोचलेलं होतं. आपल्या लेखणीच्या पात्याला त्वेषाची आणि उपहासाची तीव्र धार देऊन त्यांनी प्रतिपक्षाच्या पाखंडाचा किंवा बंडाचा किंवा ज्याला आपण असं म्हणूयात की ढोंगाचा पुरेपूर अशा प्रकारचा बिमोड केला. निबंधांचं स्वरूप हे आक्रमक होतं. लोकमान्य टिळकांनी केसरीच्या माध्यमातून, आगरकरांनी सुधारकाच्या माध्यमातून, शिवरामपंत परांजपे यांनी काळ या वृत्तपत्रामधून किंवा अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी देशसेवक या मासिकामधून जे काही लेखन केलेलं आहे, न.चि. केळकरांनी जी साहित्य सम्राट ही पदवी ज्यांना दिली जाते त्यांनी जे लेखन केलेलं आहे, हा पहिला कालखंड आपण म्हणूयात जो वैचारिक साहित्य प्रकार. दुसरा जो कालखंड आहे याच्यामध्ये या वाङ्मय प्रकाराचा आपण उल्लेख करण्या अगोदर लघुनिबंधाचा कालखंड. आता लघुनिबंध हे जे नाव अगोदरच्या कालखंडामध्ये या वाङ्मय प्रकाराचं आहे त्याचा कालखंड 1920 ते 1950. आता 1920 लोकमान्य टिळक दिवंगत झाले आणि राजकारणाची सगळी सूत्र आपल्याला माहिती की महात्मा गांधीजींच्या हाती आली. महात्मा गांधीजींनी सामाजिक कार्य करत असताना त्यांचा जो काही विचार आहे तो विचार त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या काळामध्ये त्यांनी मासिकांमधून, लेखांमधून मांडलेला आपल्याला दिसून येतो. परंतु महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन मराठी साहित्यामध्ये अनेक लेखकांना लेखनासाठीची प्रेरणा मिळाली. इंग्रजीतला लघुनिबंध जो आहे तो फ्रेंच भाषेतून आलेला आहे. मॉन्टेन नावाचा जो फ्रेंच लेखक आहे तो लघुनिबंधाचा जनक मानण्यात येतो. तो असं म्हणतो की आय एम माय सेल्फ द सब्जेक्ट ऑफ माय बुक, म्हणजे माझ्या लेखनाचा मीच विषय आहे, हे त्याच्या निबंधाचं सूत्र होतं. इंग्रजीतील एसेचा जनक बेकन हा मानला जातो आणि बेकन याने मॉन्टेन यांच्यापासून प्रेरणा घेऊन इंग्रजीत या लेखनाला सुरुवात केली. मॉन्टेन आणि बेकन यांना वाट पुसत इंग्रजी साहित्यामध्ये लघुनिबंधाने आपले मूळ धरलं होतं आणि त्यानंतर ज्याला आपण असं म्हणूयात की रोमॅन्टिक वृत्तीच्या चार्ल्स लॅम्बनं पर्सनल एसे या वाङ्मय प्रकाराला सुरुवात केली. त्याला मान्यतासुद्धा मग पुढे मोठ्या प्रमाणावरती मिळत गेली आणि याच पदपथावरून पुढे स्टीव्हन्सन, चेस्टरसन, लिन, ल्यूकॉस, वेलॉक, जे.बी. प्रिस्टले यांनी आपल्या व्यक्तिमत्वानुसार लघुनिबंध हा वाङ्मय प्रकार हळूहळू विकसित केला. आता या इंग्रजी साहित्य वाङ्मय प्रकारामधून मराठीमध्ये अनेक लेखकांना प्रेरणा मिळाली. त्यातले सुरुवातीचं 1926च्या सुमारास साधारणपणे ना.सी. फडके, नारायण सीताराम फडके यांनी रत्नाकर नावाचं मासिक सुरू केलं होतं आणि रत्नाकर नावाच्या मासिकामधून सुहास्य
ही एक गुजगोष्ट प्रसिद्ध झाली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं लघुनिबंधाला सुरुवात झाली असं मानलं जातं. 1927मध्ये वि स खांडेकर मराठीमधले पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्राप्त लेखक वि स खांडेकर विष्णू सखाराम खांडेकर यांनी सावंतवाडीच्या वैनतेय या साप्ताहिकातून रानफुले या शीर्षकाखाली एक लघुनिबंध लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर 1936 मध्येच, ज्याला आपण असं म्हणूयात 36 ते 33 मध्ये नासी फडके यांनी गुजगोष्ट या नावाचा पहिला लघुनिबंध संग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला. त्यानंतर नव्या गुजगोष्टी, धूम्रवलय, पडछाया, निबंध सुगंध हे त्यांचे संग्रह देखील प्रसिद्ध आहेत. गुजगोष्टी प्रस्तावनेमध्ये फडके असं म्हणतात की जी वस्तू लोकांच्या सामान्य दृष्टीला क्षुद्र अगर उपेक्षणीय वाटत असेल तिच्याविषयी बोलायला लागून तीच सौंदर्य असल्याचे पटवून द्यायचे, तर असे तारतम्य ठेवले म्हणजे गुजगोष्टीचा विषय निवडण्याचं काम सोपं होईल. चमत्कृती हा लघुगोष्टीचा किंवा गुजगोष्टीचा आत्मा होय आणि ही चमत्कृती विषयाच्या निवडीत असावी किंवा त्यात नसेल तर विषयाच्या ओघामध्ये आणावी. म्हणजे असं की अगदी साध्या साध्या गोष्टींविषयी बोलता बोलता त्यात अचानक एखाद्या मोठ्या तत्वावरती प्रकाश पडल्यासारखं करावं. थोडक्यात फडके काय म्हणतात की सौंदर्यवादी जीवन वृत्तीचे साहित्यिक नासी फडके होते आणि सामान्य जीवन जे काही शूद्र वाटते वस्तूंना किंवा त्यातल्या गोष्टींना त्याच्यावरतीच महत्त्वाचा प्रकाश टाकायचा आणि काहीतरी वेगळं लेखन करायचं असा त्यांचा हा विचार होता. नासी फडके यांनी जी काही लघुनिबंधाची सुरुवात केली ते लघुनिबंध त्यांचा त्यातला अनुभव त्यामध्ये व्यवस्थित आणि खूप छान अशा पद्धतीने तो प्रकट झालेला आहे. त्यांची भाषा ही त्यामधल्या भावांशी तन्मय झालेली आहे. प्रमाणबद्ध मांडणी, भाषाशैली, विनोददृष्टी आणि साध्या विषयात मोठा आशय पाहण्याची वृत्ती हे सगळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे गुणधर्म त्यांच्या लेखनामध्ये सुद्धा आलेले आपल्याला दिसून येतात. वि स खांडेकरांनी 1927 पासून लघुनिबंध लिहायला सुरुवात केली आणि वि स खांडेकरांचे वायुलहरी, अविनाश, मंदाकिनी, कल्पकता, तिसरा प्रहर, चांदण्यात, मंजिऱ्या, मंजदार असे लघुनिबंध संग्रह प्रकाशित झालेले आहे. थोडक्यात नासी फडके, वि स खांडेकर या मराठीतल्या साहित्यिकांनी लघुनिबंध हा वाङ्मय प्रकार पुढच्या काळामध्ये म्हणजे वैचारिक वाङ्मय त्यानंतर लघुनिबंध हे दोन वाङ्मय प्रकार खऱ्या अर्थानं मराठी साहित्यामध्ये लेखन करून एक नवीन दिशा, एक नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढच्या कालखंडामध्ये म्हणजेच 1945 नंतर मराठी साहित्यामध्ये नवसाहित्य वाङ्मय प्रकार यामध्ये लेखन व्हायला लागलं आणि नवीन जाणीवा, नवीन आशय, नवीन अभिव्यक्ती यामध्ये साहित्य प्रकारामध्ये लेखन व्हायला लागलं. आणि आजच्या तासामध्ये आपण बघणार आहोत की असा जो आपण कालखंड बघतोय किंवा या पद्धतीने साहित्याची जी काही जडणघडण वेगवेगळ्या कालखंडात झाली आहे तशीच लघुनिबंध हा म्हणजेच ललित गद्य ज्याला आपण म्हणूयात तो ललित गद्य अगोदरचा वैचारिक वाङ्मय, वैचारिक वाङ्मयानंतरचा लघुनिबंध आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये आलेला आहे ते ललित गद्य. तर या ललित गद्याचा सामान्यपणे त्याच्या प्रेरणा आणि प्रयोजन काय होतं याचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. अगोदर आपण त्याच्या अगोदरच्या म्हणजे लघु गद्याच्या अगोदर हा वाङ्मय प्रकार कोणत्या नावाने ओळखला जात होता आणि पुढच्या काळामध्ये त्याला कसं बाळसं चढत गेलं, त्याचं नामकरण कसं होत गेलं याबद्दल आपण विचार करणार आहोत. तर ललित गद्य या वाङ्मय प्रकार आपण विचार करत आहोत. तसं पाहिलं तर ललित गद्य या वाङ्मय प्रकाराच्या प्रेरणा आणि प्रयोजनं बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट जगामध्ये कोणतीही गोष्ट असू द्या तिच्या मागे, तिच्या निर्मितीमागे कुठलं तरी एक प्रयोजन असतं. त्याप्रमाणे लेखक कोणत्याही वाङ्मय प्रकारामध्ये लेखन करत असताना त्याच्या लेखनामागे सुद्धा कुठला तरी एक हेतू किंवा प्रयोजन असतंच. तसेच विशिष्ट वाङ्मय प्रकारातच लेखक का लिहितो त्याला देखील सुद्धा कारण असतं किंवा कोणत्या तरी प्रभावातून तो लेखन करत असतो. तर कधीकधी वेगवेगळ्या प्रेरणा त्याच्या लेखनामागे असतात. कालखंड बदलला की लेखनातले विषय देखील बदलतात.
ललित गद्य लेखनाच्या बाबतीतही कालखंड बदलाचा संदर्भ आपल्याला दिसून येतो. इंग्रजी वाङ्मयाच्या वाचनातून आणि अभ्यासातून पर्सनल एसे मराठीमध्ये प्राध्यापक ना.सी. फडके यांनी त्याला गुजगोष्टीचं रूपांतर दिलं. ललित निबंधामध्ये त्याचं रूपांतर झालं. पुढे ललित निबंध हे नाव त्याला जाऊन सर्वसमावेशक असं ललित गद्य हे नाव त्याला मिळालं आणि वेगवेगळ्या वाङ्मय प्रकाराचं मिश्रण ज्याला आपण म्हणूयात ते ललित गद्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे त्याच्या प्रेरणा आणि प्रयोजनं ही वेळोवेळी बदललेली दिसत आहेत आणि त्यातले काही महत्त्वाच्या प्रेरणा आणि प्रयोजन आहेत त्यांचा उहापोह आपण इथे करणार आहोत. तर ललित गद्य हा जो लेखन आहे किंवा याचा जो कालखंड आहे प्रामुख्याने साधारणपणे 1950 पासूनचा कालखंड आपण म्हणू तर आजपर्यंत आणि विशेषतः 1995 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात या वाङ्मय प्रकारामध्ये साहित्य लेखन झालेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये मगाशी म्हणालोप्रमाणे लघुनिबंधामध्ये ललित गद्यामध्ये प्रवास वर्णन येतात, व्यक्तिचित्र येतं, आठवणी येतात, ललित लेख हे सर्व प्रकारचे साहित्य लेखन त्याच्यामध्ये येतं. डॉक्टर आनंद यादव मराठीतले समीक्षक आणि ज्येष्ठ लेखक याबद्दल असं म्हणतात की ऐतिहासिकदृष्ट्या नव्हे पण स्वभावदृष्ट्या विचार करता ललित गद्य हा आदिम आणि अंतिम साहित्य प्रकार वाटतो. त्याचं स्वरूप इतर साहित्य प्रकार घडण्यापूर्वीच्या अवस्थेतलं दिसतं. कारण साहित्याचा गाभा असलेल्या सौंदर्यानुभवाच्या पातळीवरील मित्वाचा शोध साहित्य प्रकार स्वाभाविकपणे, स्पष्टपणे, सरळपणे आणि प्रत्यक्ष रीतीने घेत असतो. बहुतेक सर्व साहित्य प्रकारांना समाविष्ट करून घेऊ शकण्याचं बळ ज्याला आपण म्हणूयात ते या वाङ्मय प्रकारामध्ये असल्यामुळे तो अंतिम साहित्य प्रकार म्हणूनही मानावा लागतो. अशा रीतीने हा आदिम आणि अंतिम साहित्य प्रकार असल्यानं त्याचा आशय कसा सर्वसमावेशक झालेला आपल्याला दिसून येईल. वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांचं मिश्रण ज्याला आपण म्हणूयात ते मिश्रण या ललित गद्य वाङ्मय प्रकारामध्ये आपल्याला झालेलं दिसून येतंय. तर या वाङ्मय प्रकाराबद्दल यशवंत पाठक असं म्हणतात की ललित गद्य हा मीचा घेतलेला जाणीवनिष्ठ शोध आहे. यात मीचे बहुरूप आहेत आणि मीच्या निरागसपणापासून तो मीच्या समग्र जाणीवांचा रम्य भावगुच्छ यात आहे. यातना मी केवळ एक कौटुंबिक सामाजिक नाही, तो निसर्गाच्या नात्यातला आहे. नदी असेल, पर्वत असेल किंवा पशु पक्षी निसर्गातले हे सगळे जे काही घटक आहेत हे सगळे घटक ज्याला आपण म्हणूयात त्या सर्वांचं चित्रण आपल्याला ललित गद्यामध्ये बघावयास मिळतं. थोडक्यात या वाङ्मय प्रकाराबद्दल आपण सांगूयात की हा जो वाङ्मय प्रकार आहे यामध्ये वेगवेगळे वाङ्मय प्रकार समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येतात. त्याची व्याप्ती देखील खूप मोठी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात व्यक्तीच्या जगण्याचा परीघ जसा रुंदावत गेला आणि त्यामुळे त्याची जीवनशैली देखील बदलत गेली आणि या बदलत्या जीवनदृष्टीचं प्रतिबिंब साहित्यातून अवतरत गेलं. 1945 नंतर मराठी नवसाहित्याच्या रूपाने एक नवा वाङ्मयीन प्रवाह अस्तित्वात आला. 1960 नंतर दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, देशी साहित्य, जनवादी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, विज्ञान साहित्य, बाल साहित्य असे वेगवेगळे साहित्याचे वेगवेगळे प्रवाह मराठी म्हणजे वाङ्मय विश्वामध्ये निर्माण होत गेले आणि इंग्रजी राजवटीचा एक दीर्घकालीन संपर्क असेल, सहवास असेल किंवा इंग्रजी साहित्याचा जवळून झालेला परिचय त्यातून देखील पाश्चात्य तत्त्वज्ञान, पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य जीवनमूल्य आणि वाङ्मयीन मूल्य यांची एक ओळख, विज्ञानाचा वाढता प्रसार, उद्योगधंदे, कारखानदारी आणि या सर्वांनी गजबजून गेलेलं अशा प्रकारचं हे जे काही वातावरण आहे ते वातावरण, त्यानंतर महायुद्धांचा झालेला मानवी विध्वंस, वाढती यंत्रशरणता, वैचारिक आणि सांस्कृतिक विश्वातील अराजक दृश्य स्थिती ज्याला आपण म्हणूयात ती सगळी विस्कटत गेली आणि या छोट्या मोठ्या कारणांमुळे मराठी माणसांचं दैनंदिन जीवन आमूलाग्र अशा प्रकारे बदलत गेलं. 1960 नंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची पण स्थापना झाली आणि महाराष्ट्रातलं वातावरण झपाट्यानं मग बदलत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यावेळी पंचायत राज्याची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थानं राजकारण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं.
सहकार चळवळ आली, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा बदल झाला. शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार वाढला. ग्रामीण समाज, दलित समाज यातून नवशिक्षितांच्या पिढ्या ज्याला आपण म्हणूयात त्या तयार झाल्या. राष्ट्रीय धोरणामध्ये औद्योगिकीकरणाला सुद्धा केंद्रस्थान दिलं गेलं आणि ग्रामीण भाग आणि शेती यावर विपरीत परिणाम ज्याला आपण म्हणूयात तो होत गेला. दळणवळणाची साधनं वाढत गेली, त्यामुळं महाराष्ट्रातला भिन्न भूप्रदेश परस्परांच्या अधिक जवळ येत गेला. तसेच प्रसारमाध्यमांची सुद्धा वाढ झाली, त्यामुळं जगात काय चाललं आहे याची माहिती खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली. हे सगळं बदलतं समाज जीवन किंवा समाज वास्तव व्यक्तीच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारं होतं. समाज जसा प्रवाही असतो ना, तसंच मानवी मन पण प्रवाही असतं. वाङ्मय हे मानवी मनाची एक प्रकारची निर्मिती असते. मग मानवी मन, समाजामध्ये घडत असणाऱ्या घटना, त्या घटनांचे परिणाम ज्याला आपण म्हणूयात, हे सर्वच त्या काळामध्ये साहित्यामध्ये आपल्याला उमटलेलं दिसून येतं. आणि म्हणून जेव्हा आपण प्रेरणा आणि प्रयोजनं बघणार आहोत, त्यामध्ये आपल्याला समाजामध्ये जे काही झालेले महत्त्वपूर्ण बदल आहेत, त्या महत्त्वपूर्ण बदलांमधूनच हे ललित गद्य विकसित होत गेलं. यामध्ये आता या कालखंडामध्ये 1950 नंतरचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये इरावती कर्वे असेल, दुर्गाबाई भागवत असतील, शांता शेळके, इंदिरा संत असतील, सरोजिनी वैद्य आहे, शिरीष पै आहे, अरुणा ढेरे, विजया राजाध्यक्ष, विंदा करंदीकर आहेत, श्रीनिवास कुलकर्णी आहेत, आनंद यादव आहेत, विजय तेंडुलकर आहेत, रवींद्र पिंगे आहेत, गंगाधर गाडगीळ आहेत, प्रभाकर पाध्ये आहेत, इत्यादी कितीतरी नावं आपण घेऊ शकू की या कालखंडामध्ये या लेखकांनी हा साहित्य प्रकार मराठीमध्ये खूप वेगवेगळ्या अंगांनी रुजवला, त्याचं वाढ केलेली आपल्याला दिसून येते आणि हा वाङ्मय प्रकार लोकप्रियसुद्धा आपल्याला झालेला खऱ्या अर्थानं दिसून येईल. पुढच्या काळामध्ये आपण बघत असताना की ललित गद्याच्या प्रेरणा कोणत्या आहेत, तर पहिली प्रेरणा आपण सांगू शकू की लेखकाच्या विशिष्ट अनुभवाचं दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजेच प्रत्येक लेखकाचा वैयक्तिक अनुभव हा वेगळा असतो. तसेच समाजात वावरताना येणारे अनुभव हे सुद्धा त्याला वेगवेगळे असतात. काही अनुभव चांगले असतात तर काही अनुभव वाईटही असतात. त्यामुळे सुखद आणि दुःखद अनुभव त्याच्या वाट्यास येत असतात. त्यातूनच कधी स्फुट तर कधी निबंध स्वरूपात तो आपलं लेखन करत असतो आणि त्यातूनच त्याच्या अनुभवाचं दर्शन आपल्याला घडत जातं. थोडक्यात लेखकाला जे अनुभव येत असतात, त्याचं वैयक्तिक जीवन जगत असताना त्याला जे अनुभव आलेले असतात, त्या अनुभवांचं चित्र ज्याला आपण म्हणूयात, ते चित्र आपल्याला ललित गद्यामध्ये उमटलेलं दिसून येतं आणि प्रत्येक लेखकासाठी त्याची म्हणून स्वतःची ही एक प्रेरणा या ठिकाणी असू शकते. प्रेरणा म्हणजे काय की तो लेखक कोणत्या कारणांमुळे लेखन लिहिण्यासाठी उद्युक्त होतो किंवा त्याला लेखन करण्यामागची त्याची भूमिका काय असते, त्याला कोणत्या गोष्टींचं स्फुरण येतं, म्हणजेच आपण त्या प्रेरणा. पुढचा मुद्दा बघणार आहोत आपण की लेखकाला प्रवासातले आलेले जे काही अनुभव असतात, लेखक वेगवेगळ्या कारणांसाठी मग तो प्रवास करत असतो. त्यानं पाहिलेली जी काही स्थळं असतील, व्यक्ती असेल किंवा निसर्ग असेल, सतत त्याच्या लेखनामध्ये प्रतिबिंबित होत असतो. प्रत्येक भागातली संस्कृती ही वेगळी असते. मग त्याला जे काही अनुभव येतात, ते अनुभव तो आपल्या साहित्यामध्ये मांडत असतो. मराठीमधले अनंत काणेकर, पु ल देशपांडे, मीना प्रभू, गंगाधर गाडगीळ, लक्ष्मण गायकवाड यासारख्या लेखकांनी आपण पाहिलेला भूप्रदेश, तेथील निसर्ग आणि शिष्टाचार या सर्वांचं चित्रण आपल्या आठवणी व्यक्त करण्याच्या इच्छेतून प्रवास वर्णनात लेखन केलेलं आपल्याला दिसून येतंय. म्हणजेच दुसरी प्रेरणा आपण पाहिली की लेखकाला कुठून प्रेरणा मिळते, तर त्याने जो काही भूप्रदेश पाहिलेला असतो, त्याने ज्या ज्या ठिकाणी म्हणून भेटी दिलेल्या असतात, त्या त्या प्रदेशामध्ये तो गेल्यानंतर ते सगळे अनुभव त्या ठिकाणी त्याने आपल्या साहित्यामध्ये तो मांडत असतो आणि ललित लेखनामधली ही त्याची एक महत्त्वाची प्रेरणा आहे असं आपण मानूयात. तिसरा मुद्दा जो आहे की व्यक्तिचित्रे रेखाटण्याची प्रेरणा. आता काही लेखकांनी त्यांच्या जीवनामध्ये काही माणसं पाहिलेली असतात. ही माणसं कधी लहानपणी पाहिलेली असतात, कधी आठवणीमध्ये ती स्मरत असतात
कधी शाळांमधली असतात, कधी महाविद्यालयात शिक्षण घेतानाची असतात, किंवा त्याने अवतीभोवती जी पात्र पाहिलेली असतात, ज्या व्यक्ती पाहिलेल्या असतात, त्यातले जे काही नमुनेदार असतात, काही वेगळी विक्षिप्त वागणारी असतात, तर काही अत्यंत दिलदार अशा स्वभावाची पण व्यक्तिमत्व असतात. तर ज्या ज्या व्यक्तींचा परिचय त्याच्या जीवनामध्ये येत जातो, त्या त्या व्यक्तींची प्रेरणा त्याला मिळत जाते आणि या प्रेरणेमधून मग ते आई वडील असतील, पालक असेल किंवा नातेवाईक मंडळी असेल, शिक्षक मंडळी असेल किंवा अन्य कोणीही असेल, त्याच्या आयुष्यात जी जी लोकं त्याला भेटत जातात आणि ज्यांच्या लेखनामधून म्हणजे ज्यांच्या सहवासातून त्याला काहीतरी वेगळं पण जाणवतं, त्याचं जे काही निरीक्षण असतं आणि त्या निरीक्षणामधून ज्या व्यक्ती त्याला आवडत गेल्या त्यांची व्यक्तिचित्रे तो आपल्या लेखनातनं मग चित्रित करत असतो. मग त्या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे, त्यांचं दिसणं कसं आहे, ते कसे वागतात, या सर्वांचा परिणाम त्याच्यावरती होत असतो आणि मग त्यातूनच तो व्यक्तींच्या आठवणी व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून मग लिहित जातो. मराठी साहित्यामध्ये गंगाधर व्यंकटेश माडगूळकरांनी अशा प्रकारची मायदेशी माणसं नावाचं त्यांचं जर तुम्ही ललित गद्याचं म्हणजे तसं पाहिलं तर वेगवेगळी व्यक्तिचित्रच त्यांनी ती रेखाटलेली आहे. पण जेव्हा तुम्ही हे पुस्तक उघडाल आणि वाचायला लागाल तर तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या पात्रांचं चित्रण त्यांनी किती छान अशा पद्धतीने केलेलं आहे. तर असं लेखन वाचायला खूप जणांना आवडत असतं, कारण यामधून वेगवेगळी पात्रं आपल्या डोळ्यासमोर येतात. व्यक्तींच्या जीवन जगण्याच्या वेगवेगळ्या नमुनेदार तऱ्हा ज्याला आपण म्हणूयात, त्या तऱ्हा अशा पद्धतीने आपल्यासमोर मग हळूहळू प्रकट होत जातात. यानंतर चौथा जो मुद्दा आहे, ललित गद्याच्या प्रेरणा आपण बघतोय आणि चौथा जो मुद्दा आहे की भूतकाळातील आठवणींना तो उजाळा देत असतो. प्रत्येक लेखक किंवा प्रत्येक व्यक्तीला केव्हा तरी तो जेव्हा शांत बसलेला असतो किंवा तो काही गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत असतो, तर जी गोष्ट भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे त्या गोष्टींना तो सतत उजाळा देत असतो आणि त्या उजाळा देत असताना त्या आठवणी कुठेतरी लेखनाच्या माध्यमातून पुन्हा याव्यात असं त्याला वाटतं आणि यामधूनच ललित गद्यामध्ये तो लेखन करत जातो. मग काही लेखकांना भूतकाळातल्या आठवणींना रमायला खूप आवडत असतं. सतत काही आठवणी डोकेवर काढत असतात आणि त्यामुळे गतकाळातल्या आठवणींना तो आपल्या लेखनातनं मग उजाळा देत असतो. प्रामुख्यानं त्याला बालपणातील आठवणी सतत येत असतात आणि त्या आठवणींना मोकळी वाट करून देण्याचा प्रयत्न तो आपल्या लेखनामध्ये करत असतो. तसं पाहिलं तर लेखकच नाही, प्रत्येक व्यक्तीला भूतकाळामध्ये रमायला आवडत असतं. हा मानवी स्वभाव आहे आणि या मानवी स्वभावातूनच लेखकाला ही ललित गद्य लेखनाची एक प्रेरणा मिळत जाते. पुढचा जो मुद्दा आहे पाचवा, की लेखकाच्या भावभावनांचं चित्रण ललित गद्यामध्ये येत असतं. म्हणजेच काय, की लेखकाचा लेखनातला अनुभव काय आहे आणि तो अनुभव त्याचा स्वतःचाच असतो, त्यामुळे सच्चेपणा त्या ठिकाणी आलेला असतो. लेखनातल्या भावभावनांचं चित्रण करत असताना लेखक तो अनुभव जगलेला असेल तर लेखनामध्ये जिवंतपणा येत असतो. वर्णन करताना लेखकाला आलेल्या अनुभवांतील संवेदनशीलता वाचकांना मग ती खूप भावत असते. सांगायचा मुद्दा असा, तर त्याला म्हणून लेखकाला जो आलेला अनुभव असतो त्याने पाहिलेल्या पात्रांचं चित्रण तो करत असताना त्याच्या भावभावनांचं चित्रणसुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी उमटलेलं असतं आणि त्या सच्चेपणातून तो लेखन करत जातो आणि त्याच्या लेखनाला एक प्रकारचा जिवंतपणासुद्धा आपल्याला आलेला दिसून येईल. पुढचा सहावा मुद्दा आहे ललित गद्याच्या प्रेरणा. यामध्ये निसर्गाचं दर्शन ललित गद्यामध्ये येतं. म्हणजेच काय, तर जो काही निसर्ग आपल्या अवतीभोवतीचा निसर्ग आहे तो कळत नकळतपणे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत डोकावत असतो आणि त्याच्यामधूनच त्या लेखकाला एक प्रकारची प्रेरणा मिळत जाते. जी काही वातावरण निर्मिती त्यानं पाहिलेली असते त्या वातावरण निर्मितीच्या भरोशावर किंवा त्याच्यावर प्रभुत्वावरती तो आपलं लेखन करत असताना तो त्या काळाचं, त्या नियमांचं, त्या वस्तुस्थितीचं भानसुद्धा त्या ठिकाणी ठेवत असतो आणि ही सुद्धा लेखकाला एक खूप नवीन अशा प्रकारची प्रेरणा ज्याला आपण म्हणूयात, ती प्रेरणा म्हणजेच निसर्गाचं जे काही दर्शन आहे ते दर्शन त्याने जसं पाहिलेलं आहे
तसं अगदी त्याच्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये मनाच्या कप्प्यामध्ये कुठेतरी साठवलेलं असेल तर ते पुन्हा जशाच्या तशा पद्धतीनं निसर्गाचं लेखन करत असताना तो लेखक एका वेगळ्या पद्धतीने त्याला बघत असतो आणि शिवाय आपली साहित्याची हौस पण त्या ठिकाणी तो पुरून घेत असतो. थोडक्यात ललित गद्य हा वाङ्मय प्रकार अनेक वाङ्मय प्रकारांना सामावून घेणारा आहे. त्यामुळे या साहित्याच्या प्रेरणा आणि प्रवृत्ती निराळ्या आहेत हे ध्यानात आपण घ्यायला पाहिजे. या साहित्याच्या लेखनाच्या मुळाशी आत्ममनोगत ज्याला आपण म्हणूयात ते महत्त्वाचं असतं आणि लेखनातील मी हा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. मी हा महत्त्वाचा म्हणजे काय, तो जो लेखक लिहित असतो तो लेखन करत असताना कुठल्याही पात्रांचा आधार तो घेत नसल्यामुळे जी कोणतीही गोष्ट घडत असेल त्या गोष्टीला तो साक्षी आहे असं समजून किंवा कधीकधी माझ्याच आयुष्यात ही गोष्ट झालेली आहे असं समजून तो लेखन करत असतो. आणि ह्या सर्व कारणांमधून ललित लेखन करणाऱ्या किंवा ललित गद्य लेखन करणाऱ्या लेखकांना एक नवीन प्रेरणा, एक नवीन दिशा, एक नवीन विचार ज्याला आपण म्हणूयात तो या साहित्याच्या माध्यमातून लाभत असतो. थोडक्यात आजच्या तासामध्ये आपण ललित गद्य हा वाङ्मय प्रकार, वैचारिक वाङ्मय, लघुनिबंध, ललित गद्य, नंतर ललित साहित्य आणि आजचं ललित अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्याच्यामध्ये नावबदल होत गेलेली आहेत. लेखकसुद्धा त्याच्यामध्ये हळूहळू बदलत गेले कालखंडानुसार. परंतु या वाङ्मय प्रकाराचं प्रामुख्यानं जे काही उद्दिष्ट आहे, कुठल्याही प्रकारचा ताण वाचकांना येणार नाही आणि हलकंफुलकं अशा प्रकारचं वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांना सामावून घेणारं लेखन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्याला आपण म्हणूयात ते लघुनिबंध या वाङ्मय प्रकारानं मराठी साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं केलेलं आहे. आणि आजच्या काळामधले अनेक लेखक ज्याला आपण म्हणूयात मग त्याच्यामध्ये ऐश्वर्या पाटेकर आहेत, त्यानंतर उत्तम कांबळ्यांसारखे संपादक आहेत. तर या लेखकांनी या वाङ्मय प्रकाराला आजच्या कालखंडामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने सुरू ठेवलेलं आहे. चांगल्या प्रकारचं लेखन हे साहित्यिक करताना आपल्याला दिसत आहेत. तर अशा प्रकारे ललित गद्य आणि वैचारिक वाङ्मय यामधला किंचितसा फरक सांगून ललित गद्य या वाङ्मय प्रकाराच्या प्रेरणा आणि प्रयोजन काय आहेत यावरती आपण एक चर्चा टाकली. आपण पुढच्या तासामध्ये ललित गद्याच्या प्रेरणा आणि प्रयोजनं एक विचार हा आपण भाग बघूयात. तर आपण थोड्याच वेळामध्ये पुढचा जो काही तास आहे त्या तासाला पण सुरुवात करूयात. तुर्तास मी आपली रजा घेते आणि ललित गद्य या वाङ्मय प्रकाराला सध्या मी पूर्ण विराम देते. धन्यवाद.